हॅपी होली 2025. आयुष्य हे चित्रासारखे आहेत. मनासारखे रंग भरले की फुलपाखरासारखे खुलून दिसतात. आता वाजलेले आहे 6 आणि इकडे मी सकाळी आपल्या होडीवर हंडा ठेवला, कारण रावांना आंघोळ करायची आहे, कारण त्यांना मंदिरात जायचं होतं. ये प्रियांशी. अरे होळी कशाला खेळायची मग? होली हे करावं लागते. फुलाला आता असंच बघ. हे बघ दीदी, इथे बघ छान दिसतं. हे बघ ना, इकडे बघ ना. होळी आहे ना. ते दादा कसे काळे तोंड करून होते सगळे. सकाळ शुभ सकाळ. कसं काय मंडळी? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी प्रतीक्षा. मी दाविश. शुभ सकाळ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आपला व्हिडिओ चालू करायला एवढे सगळे आपले हे चिल्ले तिकडे. आज आहे होळी आणि इकडे आहे धुलीवंदन. होळी नाही, धुलीवंदन. ए प्रियांशी इकडे बघ. अरे बापरे, नाही उतरत आहे. चला मग आता होळी खेळायला चला बाहेर. तर आता चला, मुलांची धावपळ चालू आहे. सकाळचे जे काही कामं होते ते झालेले आहे. आता दावीसचा आताचा लुक बघा आणि नंतरचा मग होळी खेळल्यावर नंतरचा, हो ना. चला आधी ड्रेस चेंज करू. ह्या कपड्यावर होळी खेळायची नाही. ओके. अरे एवढं मोठं. अरे फुटतं ना. ठेवा खाली, कोणी घेणार नाही. पूर्ण भरून झाल्यावर मग फोडा, हो ना प्रियांशी? हा रिधूनच फोडले खाली पूर्ण मूर्खानं. तर दादा आला. अरे 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 हळू ये ना. अरे 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 ते डॉली आली, दिले रंग. मुलांच्या इकडे रंग खेळणं चालू आहे. मी म्हटलं आधी आपण आपल्या नाश्त्याचं सुद्धा बघावं आणि त्यानंतर मग आपली इकडे धावपळ व्हायला लागेल. इकडे आता 8:30 वाजलेले आहे आणि त्यानंतर मी हे भेल बनवत आहे. घरच्या घरी भेल आहे आणि याची रेसिपी करतो म्हटलं तर भरपूर अशी मोठा होणार व्हिडिओ, म्हणून मी शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवलेले आहे. आणि जर तुम्हाला पाहिजे असेल की घरच्या घरी भेल नक्की कशी करावी, म्हणजे ने मुरमुरी आहे आणि पोहे जे आहे ना, तर ते खूप क्रिस्पी आहे याच्यामधले, तर नक्की कमेंट करा. मी स्पेशल आपल्या या भेलचा व्हिडिओ नक्की घेऊन येतील म्हणून. आणि यानंतर मी चणे पण सुद्धा बनवले. आधी चणे आणि उपमा करायचा होता, बट मी वेळ भरपूर झाला होता. मग मी म्हटलं की ठीक आहे, आता मग मी भेलच करते. ते पण खूप छान लागेल आणि खरंच खूप छान स्वादिष्ट पण झाली होती. सर्वांनी सांगत होता की मुलांनी माझे कपडे धरून फाडले म्हणून, आणि 2 ठिकाणी पूर्ण त्याचं शर्ट पूर्ण फाडलेलं होतं आणि म्हणून तो घरी दाखवासाठी आलेला होता. बघा इकडे असा येईन तर इथं हॅपी होली 2025 मन. हॅपी होली 2000. आता दरवर्षी व्हिडिओ 25. हॅपी होली 2025.
नाही 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 अरे तू आजा आई म्हणते का नाही देवाला पोरगा ना माग आला बरोबर घेत होतो ना थोडी मारली ओय रिदू हाय कर हाय इथं नाही का आपल्या हाय कर ना या राखीच्या घराच्या मागे नाही का रंगाचा कलर काढणं काढतो ना थांब. तर इथे सुरुवात झालेली आहे होळीला सुरुवात झालेली आहे तेव्हाच लावतो ती हा रुपया खूप लावते रंग आरामात हॅपी होली याच्यापाशी आता काय बोलू नका काय विषय आता होळीमध्ये येऊ ना. ताईची होळी मग कोणलाही बेकार राहायची याची होळी ये होई ना बा क्या बात है लाव चांगलं हे टाक रे असं फोटो काढ आता किती पुरे भरले तर आता सर्वजण गेले आणि आता मी पण गुलवाल घेतलेला आहे आणि नीलू आणि पायल आहे म्हणजे माझ्यात जावा तर दोघेलाही आता थोडंसं भरून येते कारण सकाळी नीलू आली होती आणि या स्वयंपाकाच्या नादामध्ये किंवा नाश्त्याच्या नादामध्ये माझा राहून गेलं होतं म्हणजे जायचं तिकडे तर चला आता गाईज फॉलो मी मम्मीला पाणी फेक होतं ठोकते मम्मी मिठाचं खायच्या घरी झाली तिथं पाय येत आहे का चांगला कलर टाकला कलर घेण्यावरच नाही पप्पाजी आलते आणि ओवीला घेऊन गेले काहून तर घरी इडली आहे म्हणे केव्हाची वाट पाहत आहोत चल म्हणे घरी थांब आपण दोघी सोबत जाऊ माझं आवरलं की तर ती नाही थांबली आणि गेली तर आता इकडे तोंड वगैरे धुतलं बट इकडे भरपूर सारा कलर लागला होता इकडे राहिलाच काळा ग्रीन काहीतरी तर चला आता आधी केस धुवून घेते आंघोळ बांघोळ आटोपते त्यानंतर भांडे वगैरे कपडे झाले की आपण आता घरी जाते म्हणजे माझ्या माहेरी तर आता माझे सर्व कामान देवा वगैरे धुवून झालेले आहे आणि आता पोटात एवढी जोरात अशी भूक लागली ना आणि प्रगतीचे फोनावर फोन येत आहे की घरी ये इडली बनवली झाली आहे इडली बांगोळ आटपली आणि हिरो असा तयार झालेला आहे आज छान कसा दिसत होता आंघोळीच्या आधी हा आणि आता बघ बरं कशी छान आंघोळ करून देवी तर आता हे जरासं थोडंसं खाऊन घेते पोटाला आधार आणि मग आपण जाऊ इडली खाण्यासाठी तर आता मी घरी आली आणि त्यानंतर एक गोष्ट तुम्हाला दाखवते पुरण हॅलो अजय तुम्ही कोण नाही आले तुम्ही आले कोण नाही म्हटलं वाजी वा सकाळीच फोन केला
ते म्हणे आता इथे भाऊजी नाही आहे म्हणे, मग मी कामातच राहिली. मी म्हटलं तू हा पुरणाच्या पोळ्या सुरू आहे गरम गरम. पुरणाच्या पोळ्या सुरू आहे म्हटलं गरम गरम, या खाले. तर आता तुम्हाला थोडी हिंट आली असेल. मला दाखवायचं होतं ते म्हणजे पुरण. एवढं भारी आणि पाहिल्याबरोबर एवढं प्लेन पुरण असं वाटत आहे, लाईट प्रकाश काहीच नाही वाटू राहिला. एवढं चोपडं वाटत आहे की असं वाटत म्हणजे पेढा टाईप पूर्ण प्लेन. मी बॅक कॅमेराने टॉर्चने दाखवते. तर इकडे आता पुरण बघा, एवढं प्लेन आणि एवढं म्हणजे असं काय बोलता येईल याला, छान. माझ्या घरचं नाही झालं, त्यापेक्षा बेटर. ठीक आहे. इकडे आहे इडल्या, इकडे काय आहे भाजी सांबार, आणि इकडे चालू आहे स्वयंपाक. पोळ्या, साखरेच्या पोळ्या पाहून प्रतीकसाठी. सणवार असो किंवा इव्हन आपण कधी पण अचानक असं आपण कधी काही बनवलं पण ना, तरी पण आपल्या बायकांना कधीच असं गरम गरम इकडे ताव्यावरच झाकणीमध्ये कधीच खायला मिळत नाही. आणि हे खरंच मला म्हणजे आत्ता जेव्हा मम्मी मला पोळी देत होती तेव्हा म्हणजे असं आठवलं की माझे दिवस कधी येतील की मला कोणीतरी देतील कधी. असं जे माहेर पण असतं ना आधी, लग्नाच्या आधी, ते असंच असते म्हणजे न काय सांगते ते सांग मी करून देते म्हणून. आणि त्यानंतर मग आपण दुसऱ्यांचे हाऊस माऊस पुरवायची सासऱ्याच्या घरी आल्यानंतर सासरीकडे. तर असं असते आणि आता अजून तेच दिवस आपल्यावर पडले ना तर खूप भारी वाटते. बाकी पोरं पूर्ण काळे निळे हिरवे दिसे, हा पूर्ण तळाळ पांढरं दिसे. दानिश वारनीस तोंडाले डीजे आहे, गुलाल कानी चालू आहे अंगीतली गाडीवर. तर आता इकडे काय आणलं दानिश? पिझ्झा. ओपन कर. इकडे ओवी हाय तर कर. आहा स्माईल. कोणाकडून आहे ओवी पिझ्झा? मामाजीकडून. आणि इकडे दानिश. आम्ही तिकडे थांबलो होतो तर प्रतीकचं मन झालं की पिझ्झा बोलू म्हणून की पनीरची भाजी करू बा. तर आता आम्ही घरून निघत होतो तर प्रतीकचा असा विचार झाला की पिझ्झा बोलवू बा म्हणून. त्यात तो म्हणत होता की पनीर आणतो आणि पनीरची भाजी बघा स्वयंपाक करा तुम्ही इकडे आणि इकडे जेवण करून जा. म्हटलं घरी येऊ भरपूर सारा स्वयंपाक आहे, एवढं तर शिळं राहतील अजून उद्या पूर्ण म्हणजे गाईलाच टाकावं लागते. म्हटलं राहू दे स्वयंपाक वगैरे. तर मग तो म्हणाला, काय म्हणाला त्या मामाजी? पिझ्झा बोलू. मामाजी बोलले की पिझ्झा बोलू. तर इकडे दानिश ओवी तर इकडे मग पिझ्झा बोलवला त्यांनी. आणि मग ऑर्डर केल्यानंतर भरपूर वेळ लागत होता घरी येण्यासाठी. तर मग घरी आला पण मला वेळ झाला असता मग मी निघून आली. त्याला म्हटलं दानिश मग आता घेऊन आला. तर इकडे आता आमची पिझ्झा पार्टी चालू आहे. हो ना. ओवीच्या पप्पाने लावली चक्की. तर आता स्वयंपाक वगैरे झाला आणि कोणाकोणाच्या घरी असं होते की काल सण झाला आणि आज भाजी कोणती होणार. तर आमच्या घरी नेहमी भज्याची भाजी होते, कारण गरम गरम जेव्हा भजे राहते तर खाल्ले तर संपते, नाही खाल्ले तर ते जास्त तसेच राहते भजे. तर मग दुसऱ्या दिवशी छान तसे 2 टमाटर 2 कांदा घ्यायचा आणि छान त्याच्यामध्ये आपले भजे असते ते थोडे बारीक करून घ्यायचे, कापून घ्यायचे आणि त्याची छान अशी मुकडीची भाजी करायची पाण्याचा फुलवा देऊन. तर खूप छान भाजी होते. आणि ज्यांना भजेसुद्धा नाही आवडत ना त्यांना भज्याची भाजी नक्की आवडेल. एकदा तर ट्राय करून बघा. मी नेहमी भजी असते तर भज्याचीच भाजी करते आणि आज सायंकाळी सुद्धा केलेली आहे. आणि पप्पाकडे गेली होती तर तिकडे म्हणजे पुरणपोळ्या झाल्या गरम गरम मम्मी करत होती. तर आणि त्यानंतर इडल्या वगैरे झाल्या आणि नंतर 4 वाजता थोडंसं विश्रांती घेतली. आणि हां, तुम्ही म्हणाला आज की प्रगतीला सुट्टी मिळाली कलरपासून. तर हो तसंच काय झालेलं आहे. म्हणजे रावांचा तिकडून मित्राकडून खूप फोन येत होते की आधी ज्या कंपनीमध्ये होते ते मित्र म्हणजे असतात ना, एखादी आपण ठिकाणी काम केलं वर्षभर तर एखाद्या खूप असं मन लागून जाते, म्हणजे असा स्वभाव पटून जाते एखाद्या गोष्टी एखाद्या व्यक्तीमागे. तर तसंच ते दादा आहे. तर त्यांच्याकडून खूप 2 दिवसापासून आधी फोन करत होते की होळीला ये म्हणून, म्हणजे धुलीवंदनला म्हणून राव तिकडे गेले. आणि तिकडून त्यांना फोन केला इकडे येत आहे का. तर ते मग शेतामधलं काम आठवलं त्यांना. मग ते म्हणत होते की नाही मी आता शेतामध्ये आलेला आहो
तर आता काही येत नाही. तर असं झालेलं म्हणून प्रगतीला सुट्टी मिळाली, नाहीतर प्रगती पूर्ण अशी गुलाबी अशी पूर्ण रंगून जाते. तर चला, कारण आता बघू आता कधी काय होते नक्की. आताच नक्की या पंचमीपर्यंत 5 दिवसात तिला कलर लावते की काय. म्हणजे कसं ज्या दिवशी माहीत असते ना त्या दिवशी पूर्ण प्रिपरेशन करून होती ते. म्हणजे ना केसाला तेल वगैरे खूप छान, चेहऱ्याला वगैरे खूप तेल लावून होती ती. केसाला वगैरे खूप छान तेल लावून होती, जेणे की म्हणजे तेवढा म्हणजे असा रंग असा मुरत नाही आणि खूप लवकर असा निघून जाते म्हणून. तर चला बघू आता कसं कसं काही नक्की होणार आहे. तर चला मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.